या वातावरणाचं ना अजिबात काही कळण झालं. सकाळी इतकी थंडी वाजते, दुपारी गरम लागतं आणि परत आणि संध्याकाळच्या वेळेला ना परत थंडी वाजायला सुरू होते. वातावरण तर बदलत राहणारच, पण आपल्या कामामध्ये जे रुटीन आहे ना ते अजिबात कधी बदलणारच नाही. तर तनिषला सोडून आल्यानंतर ना इथं सोफा वगैरे सगळा नीट करून घेतला, झाडू मारून घेतला आणि तनिषचे पप्पा घरी सकाळी असले ना तर त्यांना चहा बनवावाच लागतो. मग मी थोडासा स्किप करते, पण ते असल्यानंतर चहा बनवला ना त्याच्यातला थोडा जरी राहिला असला की मग मला प्यावंच लागतं. आज गवतीच्या घालून मस्त असं चहा बनवलेलं, तर ते घेतलं आणि त्याच्यानंतर मग इथं ज्वारी वगैरे नीट करायची होती ते करून घेतली. भाजीला काय बनवायचं हा एक मोठा प्रश्नच असतो. ती भाजी बनवण्यापेक्षा ना ते विचार करण्यातच टाईम निघून जातो की काय बनवायचं. तर आज माझ्याकडे काहीच नव्हतं भाजीला, त्यामुळे म्हणलं चला पटकन पाटवडे रस्साच बनवून घेऊया. सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि म्हणतात की गरम तव्यावरती पाणी ओतू नये, पण गरम तवा ज्या वेळेला आपण लगेच घासतो ना त्यावेळी इतका क्लीन निघून जातो ना. तर आज मी तसंच केलेलं, तर एकदम छान असं क्लीन निघलेलं. थंड तवा घासायला गेलं ना तर अजिबात निघत नाही, तर एकदम क्लीन पांढरा निघलेला होता. इतका पण नाही, पण छान निघलेला होता रोजच्यापेक्षा. सगळे भांडी वगैरे घासून घेतले आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे करायला घेतलेलं. जेवण केलं आणि दुपारच्या वेळेला ना माझा ब्लाऊज फिटिंग करायचं होतं, शिवलेलं होतं, ते फिटिंग करून घेतलं. आमच्यावरती ना एक फर्निचरचं काम चालू होतं, मग तिकडे थोडा वेळ गेलेली बघण्यासाठी. त्यांनी आज संकष्टी तिथे त्यांनी प्रसाद घेऊन आलेला पार्किंगमधून. त्याच्यानंतर थोड्याशा शेंगा वगैरे फोडून घेतल्या, जेवण केलं आणि त्याच्यानंतर तनिषला थोडंसं अभ्यासला बसवलं होतं. त्याला सर्दी झालेली होती म्हणून त्याला थोडंसं वाफ घ्यायला बसवलेलं, तर इतकी मस्ती चाललेली होती ना. तर कसा वाटला मिनी ब्लॉग, आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.